हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक वर्गाचे प्रत्येक विषयाचे पेपर आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून देतो आणि त्या पेपरमधील प्रत्येक प्रश्न टू प्रश्न 75 प्रश्नांचा पेपर आहे. प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी सोल्युशन घेत आहोत. प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा, कोणती ट्रिक्स वापरायची, तो कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे, तो सर्वसाधारण मुलं कसं सोडवतात आणि ट्रिक्सद्वारे तो कशा पद्धतीने सोडवला पाहिजे हे आपण प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजून घेत आहोत. या ठिकाणी पेपर नंबर 257 भाषा गणिताचा आहे. या पेपरचा आपण सोल्युशन पाहणार आहोत. पहा, पहिला असतो उतार्यावरील प्रश्न. आता या उतार्यावरील प्रश्न आपण मोठा करून पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, उतार्यावरील प्रश्न आपल्याला पाहिजे आहे. उतार्यावरील प्रश्न पहा. पहिला आहे उतारा, व्यवस्थित बारकाईने वाचा, बारकाईने उतारा समजून घ्या. उतारा बारकाईने समजून घेतला तर आपल्याला प्रश्न सोडवणं सोयीस्कर होईल. पहा, चाफ्यांचे अनेक प्रकार आहेत. चाफा हे फुलाचं नाव आहे आणि या चाफ्यांचे कोणकोणते प्रकार आहेत? पहा, पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा, नाग चाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे. सोन म्हणजे पांढऱ्या चाफ्याशिवाय इतरांना सुगंध, म्हणजे पांढऱ्या चाफ्याला सुगंध नाही. सोन चाफ्याला फार वास असतो, परंतु नाग चाफ्याचा वास गोड असतो. चारी बाजूला 4 शुभ्र स्वच्छ व रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते ते फूल. आता या चाफ्याच्या झाडाला जास्त पाने नसतात, फुलंच खूप असतात. अगदी ते फांद्यासारखं दिसतं झाड आणि याचे प्रकार वगैरे त्याचमध्ये आपल्याला सांगितलेले. वास कशाला असतो, कशाला वास नसतो हेही सांगितलेले, कसा वास असतो हेही सांगितले. हे समजून घेतल्यावर याच्यामध्ये प्रश्न, मध्यभागी पिवळा परागपुंज असणारे फुल. फुलाच्या मध्ये पिवळा असा परागपुंज असणारा फुल कोणतं आहे? सोनचाफा, नागचाफा, हिरवा चाफा, पांढरा चाफा. आता काय म्हणले पहा, चारी बाजूला 4 शुभ्र, पहा नागचाफ्याचा वास गोड असतो. 4 बाजूला 4 शुभ्र स्वच्छ व रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज. कशामध्ये? नागचाफ्यामध्ये. तर उत्तर काय येणार आहे? नागचाफा. त्या उत्तरावरती प्रश्न आहे, कोणत्या चाफ्याला सुगंध नसतो? आता पहा, सर्व चाफ्याला सुगंध नसतो. पहा, त्यामध्ये सांगितलेले पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे. पांढऱ्या चाफ्याला सुगंध नाही, बाकीच्या सर्व चाफ्यांना सुगंध आहे. सुगंधामध्ये प्रकार वेगवेगळे हे सांगितलेले. कविता पहा, माझ्या छकुलीचे डोळे दुधात कवडीचे डाव, बाई कमळ कमळ मोड चिडीच जाव, जरी बोलते ही मैना माजरी अजून बोबडे, मत्ता लागते बाई खडी साखरचे. आता ही भाषा जी आहे अहिराणी भाषा आहे. सर्व जगाचं कौतुक हिच्या झाकल्या मुठीत, कोठे ठेवू ही साळुंकी माझ्या डोळ्याच्या पिंजरात, कसे हसले ग खुद कला माझ्या बाईचे हे ओठ, नजर होईल कोणाची लावून द्या गाणं बोट. तरी आई आपल्या मुलासाठी म्हणजे माझ्या छकुलीचे डोळे दुधात कवडीचं आहे, बाई कमळ कमळ मोड चिडीचं गाव, जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे, मला लागते बाई खडी साखराची. मत्ता म्हणजे मला. सर्व जगाचं कौतुक हिच्या झाकल्या मुठीत, मोठे ठेवू ही साळुंकी माझ्या डोळ्याच्या पिंजरात. मुलीला साळुंकी म्हणजे कसे हसले ग खुद कला माझ्या बाईचे हे मोठ, नजर होईल कोणाची लावू द्या गालबोट, तीत लावल्या काळातील गाजराचा लावतो तो, तिला नजर लागू नये. छकुलीचे बोबडे बोल कसे आहेत? छकुलीचे बोबडे बोल कुठं लिहिलेले पहा, जरी बोलते ही मेडा माझरी अजून बोबडे, मला लागते बाई खडी साखरे. ती कशी बोलते आहे? तिचे बोल कसे आहेत? बोबडे आहे. साखरेसारखे, खडी साखरेसारखे, कमळासारखे, दुधाकडीसारखे. तिचे बोबडे बोल मला कशाला लागतात? खडी साखरेचे खडे, खडी साखरेसारखे लागतात. तर उत्तर खडी साखरेसारखे. साखर वेगळी, खडी साखर वेगळी. साखर आपण चहामध्ये वापरतो, खडी साखर असे मोठे खडे असतात.
पुढे पहा, दुसरा प्रश्न आहे, सगळ्या जगाचे कौतुक कोठे आहे? साऱ्या जगाचे कौतुक कोठे आहे? पहा, सगळ्या जगाचे कौतुक हिच्या झाकलेल्या मुठीत. म्हणजे सगळ्या जगाचे कौतुक कुठं आहे? या छकुलीच्या मुठीत आहे, झाकलेल्या मुठीत. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? धैर्य, गर्व, पर्व, शौर्य. यातलं चुकीचं कोणतं आहे? यातला चुकीचा शब्द, अशुद्ध शब्द कोणता आहे? शौर्य. काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? शौर्य बरोबर आहे. इथं आपण प्रश्न त्याच्यामध्ये बदलूया, चेंज करूया. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 5, शौर्य चुकीचं नाही, बरोबर आहे. पण चुकीचं काय आहे? तर शब्द तो आपण बदलून टाकूया, तो शब्द फक्त वेगळ्या पद्धतीने. आता हा संवाद आपल्याला कोण कोण बोललं, काय बोललं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी ते लिहिलं पाहिजे. लिहिलं तर आपल्याला ते कळणार आहे. पहा, संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे. वाचवा वाचवा, बाळ मी आलो थांब. आभारी आहे का? म्हणजे वाचवा वाचवा कोण म्हणाले? हे बाळ म्हणाले. बाळाचं नाव माहिती आहे का आपल्याला? नाही. बाळ मी आलो थांब कोण बोललं? हे काका बोललेले. इथे बाळ त्या माणसाला काका म्हणले. आभारी आहे काका? बाळ म्हणलेले. आभार कशाबद्दल? हे काका बोललेले आहे. मला बुडताना वाचवल्याबद्दल बाळ म्हणलेलं आहे. अरे नाही रे, ते माझे कर्तव्य आहे, हे काका म्हणलेले. तरीही मी तुमचे आभार मानलेच पाहिजे, बाळ म्हणलेले. बाळ आभार मानण्याऐवजी मोठेपणी आपले आयुष्य वाचण्यालायक होतं हे सांगतं, वाचवण्यालायक होतं. म्हणजे आपलं म्हणजे मोठा झाला तर असं काहीतरी बन की तुझं आयुष्य वाचवल्यामुळे तू काहीतरी बनला. आपलं आयुष्य वाचवण्यालायक होतं हे सार्थक कर, असं त्या ठिकाणी इथं वाचवण्यालायक असं त्या ठिकाणी दुरुस्ती पाहिजे होती. पुढे पहा, वरील संवाद किती व्यक्तीमध्ये घडलाय? फक्त बाळ आणि काका, दुसरं कोण त्याच्यामध्ये आलेलं नाही. त्यामुळे किती व्यक्तीमध्ये घडलेला आहे? 2च व्यक्तीमध्ये घडलेला आहे. काकांनी मुलाला कोणती गोष्ट करण्यास सांगितले? आभार मानण्यास, मोठा पराक्रम करण्यास, आयुष्य वाचवण्यालायक होतं हे सार्थ करण्यास, दुसऱ्यास मदत करण्यास. की तुझं आयुष्य वाचवण्यालायक होतं त्यामुळे तू काहीतरी बनवून दाखवलेलं आहे, त्यामुळे आयुष्य वाचवण्यालायक होतं हे सार्थ करण्यास. ही अक्षरे जुळवून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द निवडा. आता याच्यामध्ये पर्यायी पद्धत वापरा. याच्यामधून कोणता शब्द तयार होतोय? तर याच्यामध्ये पंतप्रधान होतोय. आता अक्षरं तिथं दिली नाहीयेत, ही अक्षरं तिथं द्यायला हवी होती वरती. इथं पंतप्रधान होते, तेवढाच अर्थपूर्ण शब्द आहे. बालकवी कोणास म्हणतात? प्रल्हाद केशव आत्रे त्यांना केशव सूत म्हणतात. राम गणेश गडकरी त्यांना गोविंदाग्रज म्हणतात. कुसुमाग्रज हे टोपण नावच आहे. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? कोणी लिहिलेलं आहे श्यामची आई? तर श्यामची हे आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. त्यांचं नाव काय संपूर्ण? पांडुरंग सदाशिव साने. हे आपलं पाठ असलं पाहिजे. पुढील प्रश्न, चित्र काढण्यासाठी कोणता विषय निवडला आहे? रंगपंचमी, माझा आवडता प्राणी, सर्कस, रंगपंचमी व सर्कस कोणता विषय असू शकतो? हा संपूर्ण ह्याच्यावरती एक चित्र काढायला कोणी सांगितले आहे? ताईंनी, सरांनी, आईंनी, बाईंनी. तर इथं पहा 13 ते 15. इथं प्रश्न नंबर ते तो ड्रॉप झालेला आहे. चित्र काढण्यासाठी कोणता विषय निवडलेला आहे? 2 विषय निवडलेला आहे, सर्कस. आणि चित्र काढायला कोणी सांगितलेलं आहे? बाईंनी सांगितलेलं आहे. इथेही सुसंगत वाक्याचा परिचय एक प्रश्न त्याचा ड्रॉप झालेला आहे. तर पुढे एखादा वाक्यात जोड शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा. आज आमची टिंबटिंब निघाली. सहल असेल, यात्रा असेल, प्रवास असेल, जत्रा असेल. तर निघाली सहलच असणार आहे. तर जास्त योग्य फक्त सहलच जोडताय ते बरोबर आहे. पुढे मुलांनी आवश्यक ते टिंबटिंब सोबत घेतलं. आता सहलीला निघताना काय सोबत घ्यावं लागतात? पैसे, पुस्तके, पैसे, खाऊ, साहित्य. आता सोबत
साहित्य घ्यावं लागलं. सहलीला आपण जातो आहे म्हणजे नुसता खाऊ घेऊन चालणार नाही, पैसे घेऊन चालणार नाही. जे काही सहलीसाठी लागतं की आपण निवासी मुक्कामी सहल असेल तर बॅटरी असेल किंवा आपल्या औषध असतील काय असेल की अजून काही वस्तू लागतात. त्या सहलीला निघाल्यामुळे सर्व मुले टिंबटिंब दिसत होती. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं नाही. सहलीला निघाल्यामुळे आता सहलीला जाताना सर्व मुलं कशी असणार? उदास, नाराज, आनंदी, खिन्न, आनंदी असणार. पुढं सरळ हाताने दुसऱ्यास मदत करणारा या शब्दावर समूहाबद्दल योग्य शब्द. दुसऱ्यास मदत करणारा सरळ हाताने त्याला म्हणतात दानशूर. कर्णाचा होता. कर्ण दानशूर होता की ज्याने अंगावरची कवच कुंडलं देखील काढून दान केलेली दिलेले. त्याला माहित होतं की कवच कुंडल दिल्यामुळे आपला मृत्यू होणार आहे. ही कवच कुंडल जोपर्यंत आपल्या अंगावर आहे तोपर्यंत आपल्याला कोणीही मारू शकत नाही. ही कवच कुंडल दिल्यानंतर आपल्याला कोणीही मारू शकतो. म्हणजे असा हा दानशूर कर्ण होता. रमेश चेंडू वर्तमान काळी वाक्य तयार करायचं आहे. वापरून पहा. रमेश चेंडू फेकला, रमेश चेंडू फेकतो, रमेश चेंडू फेकणार, रमेश चेंडू फेकेल. आता इथं वर्तमान काळी वाक्य बनवायचं आहे. वर्तमान काळी जर वाक्य बनवायचं क्रिया सुरू असते त्यामुळे रमेशने चेंडू फेकला क्रिया पूर्ण झाली म्हणजे भूतकाळ. फेकला जर वापरलं तर ते वाक्य भूतकाळी होईल. फेकतो म्हणजे क्रिया सुरू आहे म्हणजे वर्तमान काळ होईल. फेकतो म्हणजे क्रिया सुरू आहे फेकण्याची. फेकणार, फेकणार म्हणजे फेकल्या नाही आहे. फेकेल म्हणजे फेकणार याचा अर्थ ते भविष्य काळामध्ये घडणारी क्रिया आहे. आणि फेकेल हे देखील भविष्य काळी. त्यामुळे उत्तर येणारे वर्तमान काळी हे फेकतो. पुढील प्रश्न पहा. याच्यापासून अर्थपूर्ण शब्द म्हण तयार करायची आहे. यासाठी आपल्याला हे म्हणते काही शब्द पाहिल्याबरोबर ते आपल्याला लगेच लक्षात आले पाहिजे. वेराक सेत वेराभ काय होईल? लगेच इथं शब्द दिसल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे हे म्हणी आल्या पाहिजे. काय होईल? हा लगेच हे डोळ्यापुढं आपल्याला आले पाहिजे. त्यात 8 अक्षरे, 8 अक्षराची म्हण आहे. करावे तसे भरावे. या म्हणीत किती शब्द आहेत? शब्द किती आहेत? 3 शब्द आहेत. करावे तसे भरावे 3 शब्दाची म्हण तयार झाली. रिमझिम कशाची असते? रिमझिम पावसाची असते. बरोबर आहे. वाऱ्याची काय असते? झुळझुळ असते. वारं ढगांचे गडगडाट असतो. विजांचा कडकडाट असतो. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे. जोड शब्द कोणता? 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन जोड शब्द म्हणतो. भाजी आणि भाकरी याचा मिळून भाजी भाकरी जोड शब्द बने. कलावंत, गुणवान, उपयोग यातला जोड शब्द कोणता? गुणवान हा जोड शब्द नाही. कला आणि वंत हे जोड शब्द नाही. उपयोग हाही जोड शब्द नाही. तर याच्यामध्ये जोड शब्द कोणता? तर भाजी भाकरी हा जोड शब्द आहे. या ठिकाणी चुकलेले आहे, दुरुस्ती करावी लागेल. त्या ठिकाणी भाजी भाकरी हा जोड शब्द आहे. कलावंत हा जोड शब्द नाही. ओके. चला पुढील प्रश्न पहा. रिकाम्या जागेवरून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा. टिंबटिंब 4 दिवसावर आहे. पाडवा 4 दिवस आहे. परीक्षा 4 दिवस आहे. दिवाळी 4 दिवस आहे. सण 4 दिवस आहे. सर्व जमू शकतं. सर्वांनी मन लावून टिंबटिंब करा. आता फराळ करा, तयारी करा, सामान करा, अभ्यास करा. याच्यामुळे लक्षात येते आपल्याला परीक्षा असेल तर बाकीच्याला तयारी करावी लागत नाही. फराळ खाण्यासाठी तयारी काही करावी लागत नाही. तर टिंबटिंब तुमचे आहे. यश, लाडू, फटाके खाऊ. म्हणजे आता इथं लक्षात येते आपल्याला की काय असणार आहे. तर परीक्षा 4 दिवसावरती आहे. परीक्षा जवळ आलेले सर्वांनी मन लावून अभ्यास करा. परीक्षामध्ये अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला तरच यश तुमचे आहे. पुढे पहा. राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आता इथं बोस या ठिकाणी स राहून लिहिलेला आहे. पण हा आपण समजून घेऊ शकतो की आपल्याला या पद्धतीच्या झालेल्या चुका. सुभाषचंद्र बोस यांना रवींद्रनाथ टागोर, विनायक दामोदर सावरकर. तर इथं सुभाषचंद्र बोस. कोणत्या पर्यायामध्ये एकवचनी शब्द आलेला आहे? पहा. धोबी. हा एकवचन आणि एकवचन आपण पाहूया. धोबी याच एक धोबी 5 धोबी. वगैरे काय होणार नाही. म्हणजे 1 धोबी 5 धोबी. म्हणजे हा शब्द कसा आला?
एकवचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे. दोन्ही वचनामध्ये तो आलेला आहे. ओके. काठ्या, एक काठी, 5 काठ्या. म्हणजे काठ्या शब्द कसा येईल? अनेक वचनी आहे. काठ्या अनेक वचनी. चांदण्या, एक चांदणी, 5 चांदणी. एक चांदणी, 5 चांदण्या. आता इथं शब्द कोणता आहे? चांदण्या. म्हणजे कसा येणार आहे? अनेक वचन. गाणी, एक गाणी, 5 गाणी. लक्षात येत नसेल तर वाक्यात वापरा. मी एक गाणी गाणे, मी 5 गाणी गाणे. जे गाणी आहे शब्द कसा आहे? अनेक वचनी आहे. आपल्याला विचारलेला एक वचनी कोणता? आता या ठिकाणी जर पाहिलं काठ्या अनेक वचनी आहे, काठ्या अनेक वचनी आहे, चांदण्या अनेक वचनी आहे, गाणी अनेक वचनी. मग इथं धोबी, एक वचनी पण धोबी आहे, अनेक वचनी पण धोबी आहे. मग तो आपण या ठिकाणी काय म्हणायचा? एक वचनी आहे. कारण बाकीचे अनेक वचनी, याला बी अनेक वचनी केलं तर उत्तर काय काढणार? काढू शकत नाही. म्हणून याला काय करायचा? एक वचनी बनवायचा. बाकी तो एक वचनी आहे असं समजायचं, कारण बाकीचे निश्चित अनेक वचनी. पुढे पहा, गणित आहे. 17/7 हा पूर्णांक कसा लिहा? 17/7 कसा लिहा? पर्याय क्रमांक 2. 17/7. पहिला आहे 7/13, तिसरा आहे 17/7, चौथा आहे 17/6. पुढे 9:50 मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? पहा, 9:50 झालेले आहे. 9:50 मिनिट काटा कोणत्या अंकावरती असणार आहे? पाहिजे 12. याची घड्याळ आपण काढूया. मिनिट काटा विचारलेले 12, 3, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11. 9:50 तास काटा असणार आहे तो 9च्या आणि 10च्या मध्ये तास काटा. मिनिट काटा 12 वरती असेल तर 9:05. 1 वर असेल 9:10 2 वर असेल, 12 वरती मिनिट काटा असेल तर 9 वाजले. 2 वर असेल तर 9:10. 3 वर असेल मिनिट काटा तर 9:15. 4 वर असेल 9:20. 5 वर असेल 9:25. 6 वर मिनिट काटा आला 9:30. 7 वर आला 9:35. 8 वर आला 9:40. 9 वर आला 9:45. आणि 10 वर आला 9:50. म्हणजे इथं मिनिट काटा 10 वरती असणार तेव्हा 9:50 होती. तर पर्याय क्रमांक 4. खालीपैकी कोणती आकृती आयताची नाही? पहिली आकृती आयताची, दुसरी नाहीये, तिसरी चौथी आयताची आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2. 15ची 8 पट व 9ची 10 पट यातील फरक किती? पहा, प्रश्न काय म्हणलेला आहे? 15ची 8 पट, 15ची 8 पट म्हणजे 8 पट म्हणजे गुणिले असते. 15ची 8 पट आणि 9ची 10 पट, 9 गुणिले 10. आणि याच्यातला फरक विचारलेला आहे म्हणजे वजा. जे हे काढावं लागेल आपल्याला. पाढेपाठ असते तर 15 8 20 असे, म्हणजे 15 गुणिले 8 करा 120, 9 गुणिले 10 करा 9 10 90. आणि याच्यातला फरक काढायचा, वजा बाकी. शून्यातनं 0 गेले, 0 राहिले. त्या शेवटचं घर आहे 12तनं 9 गेले, 3 राहिले. यातला फरक किती येणार आहे? 30 येणार. मग आता 30 डायरेक्ट दिलं नाही. उत्तर 30 कोणत्या पर्यायाचे? 6ची 8 पट किती? 6 8 48 चालेल का? नाही. दुसरं 10ची 8 पट 10 गुणिले 8 80 चालेल का? नाही.
तिसरं 3ची 10 पट, 3ची 10 पट 30 चालेल का? चालणार आहे. 4ची 10 पट 4 गुणिले 10 40. उत्तर काय पाहिजे आपल्याला? 30. कोणत्या पर्यायाचे येते? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. 8 टिंबटिंब 4 टिंबटिंब 4 टिंबटिंब 24 हे उदाहरण बरोबर होण्यासाठी रिकाम्या चौकट क्रमाने कोणती चिन्ह हवी? आता पहा, या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा पर्याय घालून सोडवावा लागेल तर आपल्याला हे सोडवता येईल. 4 पर्याय 4 गणित तयार करावी लागतील. पहिला पर्याय जर आपण वापरला तर काय होईल गणित पहा. पहिला पर्याय काय? अधिक गुणिले बरोबर 8 अधिक 4 अधिक गुणिले 4 बरोबर 24. पहिला पर्याय वापरला तर गणित असं तयार होते. आता हे सोडवून पाहूया आपण. पहिला गुणाकार करावा लागेल. 4 गुणिले 4 16 होते. 8 अधिक 16 बरोबर 24 लिहिली तर 24 बरोबर 24. पहिला पर्याय बरोबर आहे. तर लगेच उत्तर आलं म्हणून आपण लगेच नोंदवून मोकळं व्हायचं नाही. आपल्याला बाकीचे चेक करायचे. अधिक अधिक बरोबर. दुसरा पर्याय वापरला तर 8 अधिक 4 अधिक 4 बरोबर 24. दुसरा पर्याय अधिक अधिक बरोबर. मी तर वापरत आता एवढीने करत जावं लागेल. 8 आणि 4 12 अधिक 4 बरोबर 24. 12 अधिक 4 होतात 16 बरोबर 24. बरोबर आहे का? नाही. दुसरं चुकी. तिसरा घेतला पर्याय तर तिसरा पर्याय काय? बरोबर गुणिले वजा. हे गणित काय होईल? 8 बरोबर 4 तिसरा बरोबर गुणिले वजा गुणिले 4 वजा 24. पहा बरं, 8 बरोबर 4 गुणिले 4 वजा 24. आता इथे काय करावं लागेल? अगोदर गुणाकार करावा लागेल. हे काय होईल? 8 बरोबर 4 16 वजा 24. 16 ते 24 जातात का? नाही. 24 मधला 16 घालवावे लागतात. मी हे 5वी आहे अभ्यासात. या 16ला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं. आता हे तुम्हाला तिसरीला कळणं अपेक्षित नाही. पण 16 मधनं 24 गेला 8 राहते. 24 मधनं हे वजा 24 आहे. मी तर वजा 24 आणि अधिक 16. मग मोठ्या संख्येत लहान संख्या करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 24 मधनं 16 गेले 8 राहिले. मोठी संख्या 24 आहे त्याचं चिन्ह वजा आहे. 8 बरोबर वजा 8 नाही तर हे अधिक 8 मी माझ्या खिशात 8 रुपये आणि वजा 8 मी मला दुसऱ्याचं देते. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. चौथा पर्याय वापरला बरोबर अधिक वजा. हे गणित काय होईल? 8 बरोबर 4 अधिक 4 वजा 24 अधिक वजा. आता इथं काय होईल पहा. इथं 8 आपल्याला बरोबरीनं अधिक वजा क्रिया आहे. 4 4 8 वजा 24. इथे वजाबाकी केली तर 8 बरोबर 24 मधून 8 गेले 16 वजा 16 येते. तर हे गणित चुकीचं आहे. त्यामुळे चौथा पर्यायही चुकीचा आहे. आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. दुसरं तिसरं चौथं चुकीचं आहे. पुढील पहा. 1 ते 15 मधील समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 15 मधल्या समसंख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. याच्यामधल्या समसंख्या येतील 2 4 6 8 10 12 आणि 14. एवढ्या समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. 4 2 6 6 8 6 14 14 आणि 6 20 20 4 24 25 26 2 3 4 5 किती उत्तर? 56. हा पर्याय क्रमांक 2. त्याला पुढे 905 या संख्येची 9 या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत यातील फरक. हा प्रश्न क्रमांक 32 आहे. 905 या संख्येची 9ची दर्शनी किंमत 9 येणार आहे. 9ची स्थानिक किंमत 900. कारण एकक दशक शतक आहे. 9 शतक म्हणजे 9. त्यामुळे आपल्याला याच्यामधला फरक विचारलाय. 9 मधनं 900 निघाले तर 900 वजा 9 शून्यातनं 9 जात नाही. मनाचा आजचा काय देऊ टाका. 10 9 गेले 1
शून्यात एक जात नाही, नावाचा अर्थ काय करून टाका, 10 नाही गेला 9 आणि 9 नाही गेली 8, तर किती येणार आहे 891. पर्याय क्रमांक 3. 422 अधिक 530 बरोबर किती? ही बेरीज आडवी पेपरवरच करायची. 422 अधिक 530 याची बेरीज करायची आपल्याला. आडवी ती गणितात आली पाहिजे. एककाची बेरीज 0 आणि 2 2, दशकाची बेरीज करायची 3 आणि 2 5, शतकाची 5 आणि 4 9. उत्तर किती येणार आहे 952. पर्याय क्रमांक 2. पुढे 4 तास बरोबर किती मिनिटे? 4 तास. प्रश्न क्रमांक 34. 4 तास बरोबर किती? मग आपल्याला इथे एक लक्षात ठेवा, 1 तास बरोबर 60 मिनिटे. हे एकमान पद्धतीमध्ये करून घ्यायचं. मग 4 तास बरोबर तासाखाली तास बरोबर किती मिनिटे माहित नाही, एक्स मान. इथं तिरकस गुणाकार असतो या दोघांचा, आणि याच्यामध्ये एक्स ना जो एक आहे तो भागिले करायचा, जे दोन्हीकडे दिलेले त्याचा गुणाकार. 4 आणि 7 यांचा गुणाकार करा आणि एकटा एकच आहे भागिले करा. हा गुणाकार करायचा आपल्याला. हा 4 गुणिले 60 करायचा आहे. हा शेवटचा शून्य काट मारून माझा गणित काय राहिलं 4 गुणिले 60. 4 × 24 240 छेदी म्हणजेच काय येणार उत्तर 240 मिनिट. 240 मिनिटे. किंवा इथं तुम्हाला कळले एकाची ही 4 पट आहे, 60ची पट तुम्हाला 4 पट करते. 60ची 4 पट 240. पुढील प्रश्न पहा, 500 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम बरोबर किती? आता ग्रॅम पासून घर आणायची. ग्रॅम आता इथं बाकीची घरं घ्यायची नाही, मीटर लिटर. ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि किलोग्रॅम. आता इथं 500 ग्रॅम आहे, शेवटचा 500 मधला 0 ग्रॅम मध्ये हा झाला 500 ग्रॅम. 500 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम, 500 ग्रॅमचा इथं 500 ग्रॅम. आणि याची काय करायची बेरीज. याची बेरीज काय इथं 0 0 5 5 0 एका झाला 2 अंक मांडायचे नाही. इथं 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम पर्यायामध्ये आहे का नाही. किलो मध्ये सांगितलं तर 1 किलो. उत्तर काय आहे 1 किलो. ओके. पुढील प्रश्न पहा, 250 या संख्येची विस्तारित माहिती. आता 250 पहा इथं 100 म्हणजे 100. याचे 2 भाग केले 50 50 चे होतात. याचे 4 भाग केले 25 25 चे होतात. आता आपल्या घरीची लगी 2.5 पोळ्या काढायच्या. इथं याच्यामध्येच अर्थ लपलेला आहे 2.5. याचा अर्थ काय होतो फोडून जर घेतलं तर 2.5. मी 2 मधनं पाव भाग कमी करायचा. 2 पूर्ण त्याचा पाव भाग कमी. 100 म्हणजे 100. 200 मध्ये 200. 200 झाले. त्यातनं पाव भाग म्हणजे किती 25 कमी करून टाका. 200 25 कमी गेले किती राहिले 175. याची मांडणी काय विस्तारित करू. 1चं स्थानिक किंमत 1.70 म्हणजे 100. 7ची 7 दशक म्हणजे 70 आणि 5ची 5 म्हणजे 100 70 आणि 5 पर्याय क्रमांक 2. चला सोबतच्या आकृती एकूण किती काटकोन आहे. काटकोन म्हणलं की असं, लघुकोन म्हणलं की असं, विशाल कोण म्हणलं की काटकोनापेक्षा मोठा. तसं जर असं बघितलं तर हा काटकोन आहे, याच्यापेक्षा लहान लघुकोन, याच्यापेक्षा मोठा विशाल. मी इथं काटकोनाला चौकोन दाखवलेला असतो. इथे 5 समजून म्हणजे हा काटकोन आहे, हा लघुकोन आहे, विशाल कोण आहे, लघुकोन आहे, लघुकोन आहे, काटकोन आहे, विशाल कोण आहे, काटकोन. आता इथं तुम्हाला काटकोन असतं तर चौकोन दाखवलं असतं. चौकोन दाखवलंय का नाही. म्हणजे जिथं चौकोन दाखवलाय तेवढंच काटकोन. म्हणजे 1 2 3 किती काटकोन आहे 3 काटकोन आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा, 8 किलोग्रॅम 240 ग्रॅम गहू 4 जणांसारखे वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती गहू घेतली. पाहिजे तिसरीच्या मानाने अवघड आहे पण समजून घेऊया. पहा 8 किलोग्रॅम आणि 240 ग्रॅम
आणि तो 4 जणात वाटला म्हणजे याचा अर्थ भागिले 4. आता पहिल्यांदा आपण काय करतो, काठ मारून पहिली संख्या उतरून घेतो 8. 4च्या पाड्यात 8 आहेत का? आहे. किती असतानी? दुसऱ्या. भाग लागेल 2. 4च्या पाड्यात दुसऱ्या असताना किती? 8. मग खाली मांडायचे 8. यांची करायची 8त 8 गेले 0. आता किलोग्राम संपले. आता काय घेणार इकडे? ग्रॅम बदले. म्हणजे इथे 2 किलोग्राम, इथं गणित संपलं. आता किलोग्रामच्या पुढलं काय आलेलं? ग्रॅम बदले 2 आले. 4च्या पाड्यात 2 आहेत का? नाही. 2 पेक्षा लहान 0. किती वाजता? 0. भाग लागेल 0चा. 4च्या पाड्यात 0 वाजता 0. यांची करायची 2 0 गेले 2. वरनं काठ मारून उतरून घ्यायचे 4. संख्या काय झाली? 24. 4च्या पाड्यात 24 आहेत का? किती वाजता? 6. भाग लागेल 6चा. 4च्या पाड्यात 6 वाजता 24. आणि 24 मधलं 24 गेले 0. वरनं उतरून घ्यायचे 0. काठ मारून हे 0 उतरून घेतले. संख्या काय झाली? 0. 4च्या पाड्यात 0 आहेत का? आहे. किती वाजता? 0. भाग लागेल 0. मग 0चा भाग लागला 4च्या पाड्यात 0 वाजता 0. यांची करायची उत्तर एवढे ग्रॅम आहे. उत्तर किती? 2 किलोग्रॅम. आणि 0 म्हणजे हे वाचताना हे वेगळं वाचतात 2 किलोग्रॅम आणि याचं वाचन काय होईल? 60 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3. 2 किलो आणि 60 ग्रॅम. हे थोडंसं अवघड आहे. तिसरीच्या मानाने आपल्याला आलं पाहिजे का? अवघड आहे म्हणजे काय? आलं नाही असं नाही सांगितलं, आलंच पाहिजे. फेब्रुवारी 2003 ची शेवटची तारीख कोणती? फेब्रुवारी महिना आहे. 39वा प्रश्न आहे. फेब्रुवारी आणि साल आहे 2003. आता या फेब्रुवारी 2003 चा फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असेल? हा 28 दिवसाचा. का 28 दिवसाचा? कारण हे लीप वर्ष नाही. ते जर 2004 असतं तर लीप वर्ष आलं असतं आणि दिवस किती झाले असते? 29 फेब्रुवारी. म्हणजे फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा आला असता. म्हणजे 2003 आहे, लीप वर्ष आहे नाहीये, ते 4 ने भाग जात नाहीये, म्हणजे हा 28 दिवसाचा महिना असणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे काय? 1 ते 100 मध्ये 6 अंक किती वेळा लिहिला जातो? 1 ते 100 मध्ये पहा, तुम्हाला शिकवलेले. तुम्ही संख्या लिहित बसायचं नाही का? की 6 अंक किती वेळा येतो? 6, 16, 26, 36, 46, 56, 66, 76, 86, 96. आणि उभा येतो तो काय येतं? इथं 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 संपलं. 6च्या एवढ्या संख्या आहेत. मग 6 अंक एक सरी किती वेळा आला? एक सरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग आपल्याला शिकवले मी तीच पद्धत तुम्हाला शिकवली. मी एकच सारी 10 वेळा. 6 अंक एक सारी किती वेळा आला? 10 वेळा. दशसरी किती वेळा आला बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि ते 10. दशसरी किती वेळा येतो? 10 वेळा. मी 2 पासून 9 पर्यंत सर्व अंक एकच सारी 10 वेळा, दशसरी 10 वेळा. एकूण किती वेळा येईल? 20 वेळा. म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 हा अंक 20 वेळा, 3 20 वेळा, 4 20 वेळा, 7 20 वेळा, 9 20 वेळा. हे सगळे अंक 20 वेळा आहे. पण जर संख्या म्हणलं 1 ते 100 मध्ये 6 अंक असणाऱ्या संख्या 19 असतील. तिथं हा वेगळी संख्या आहे, एकच संख्या. म्हणजे एकच सारी 6 असणाऱ्या 9 जर असतील तर दशसारी 6 असणाऱ्या 10 19 संख्या. म्हणजे हे समजून घ्या की इथं कुठं फसतो आपण. मी 6 अंक असणाऱ्या संख्या एकच सारी 6 10 वेळा, दशसारी 6 10 वेळा, 20 संख्या येतात. 20 वेळा 6 अंक येतो तर संख्या 19 संख्या येतात. 2 अंकी संख्यामध्ये म्हणलं की 1 अंकीचं कमी झालं. 2 अंकी संख्यामध्ये 6 किती वेळा येईल? 19 वेळा. तेव्हा हा 6 ड्रॉप होईल.
दोन अंकी संख्यामध्ये एक प्रश्न पहा इथं. दोन अंकी संख्यामध्ये 6 किती वेळा आहे? 6 किती वेळा? तर हा येतो 19च वेळा. हा काही 19 वेळा आला नाही तर तिथे हा 6 कट झाला. का कट झाला? तर एक अंकी. आता जर म्हणलं की दोन अंकी संख्यामध्ये 6 अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या, 6 अंक असणाऱ्या 6 अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या, दोन अंकी संख्या, तर त्या येणार आहेत 18. दोन अंकी संख्या 18 दोन अंकी. कारण इथं हा एक 6 कट झाला आणि ते 66 मध्ये तो दोन्हीकडनं मोजायचा नाही, त्यामुळे तिथं 18. म्हणजे या ठिकाणी आपण कसं फसतो हे सगळं आपल्या लक्षात आहे. 2 ते 9 पर्यंतचा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 6 अंक असणाऱ्या संख्या 19 आहेत. तर दोन अंकी संख्यांमध्ये 6 अंक 19 वेळा येतो, तर त्याचा एक अंकी 6 होतो. आणि हे दोन अंकी संख्यामध्ये 6 अंक असणाऱ्या संख्या 18. या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं सगळं. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न येत असतात. रोज 3 लिटर याप्रमाणे दूध घेतले तर 15 दिवसात एकूण किती लिटर दूध? रोज 3 लिटर म्हणलं तर 15 दिवसात 15 गुणिले 3 15 × 45 लिटर आहे का पर्यायामध्ये? आहे. एवढं सोपं देखील गणित आपल्याला येतं. पुढचा प्रश्न 11 रुपये म्हणजे किती पैसे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 5 रुपये म्हणजे 500 पैसे. 9 रुपये म्हणजे 900 पैसे. 10 रुपये म्हणजे 1000 पैसे. मला 1000 कुठून आलं? वाचायला काय करते? 900 मध्ये येतात म्हणून 1000. याला काय म्हणतो आपण? 1000 पैसे. 10 रुपये म्हणजे 1000 पैसे. 15 रुपये म्हणजे 1500 पैसे किंवा 1500 पैसे. उत्तर काय? 1500. 11 रुपये म्हणजे 1100 पैसे. 1100 पैसे म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, एका तासाला किती सेकंद होतात? पहा, एका तासाचे सेकंद करायचे. 1 तास बरोबर 3 सेकंद. अगोदर एका तासाची मिनिटे करा. 1 तास बरोबर 60 मिनिटे. एका तासाची मिनिटे किती होतात? 60. एका मिनिटाचे किती सेकंद होतात? 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग आपल्याला करायचे काय? 60 मिनिटाचे एका तासाचे म्हणजे 60 मिनिटाचे सेकंद करायचे. इथं 60 गुणिले 60 एवढे सेकंद. हा गुणाकार अवघड नाही खूप. हा 1 0 हा 1 0 2 0 मांडून टाकायचे. गणित काय राहिलं? 6 गुणिले 6 36. उत्तर किती येणार आहे? 3600 सेकंद. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा, स्वातंत्र्य दिन बुधवारी आल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कधी? स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला. हा बरोबर आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन. हे शेवटला सांगायचं असतं, त्या अगोदर सांगायचं नाही. स्वाशी वाटी सांगायचंय. ते जर अगोदर सांगितलं तर मुलं काय करतील? कच्चं काम सोडवायचं राहतील. कच्चं काम महत्वाचं आलं पाहिजे. आपल्याला ते क्लुप्त्या महत्वाचं नाही. महत्वाचं काय? कच्चं काम. शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. शिक्षक दिन या दिवशी वार पडतो. शिक्षक दिन हे 5 सप्टेंबरला कोणता वार येणार? आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कोण वार आलेला आहे? बुधवार. हे कॅलेंडर तयार करायचं आपण. ऑगस्ट कॅलेंडर तयार करायला अवघड काहीच नाही हो. कॅलेंडर तयार करायचं कसं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आपल्याला काय दिले? 15 ऑगस्ट. कोण वार दिलाय? बुधवारी. बुधवारचं घर बघायचं तिथं घ्या. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला बुधवार आहे. पुढला बुधवार कधी येईल?
16, 17, 18, 19 करत बसायचं का नाही. 15 आणि 7 22 म्हणजे 22 ऑगस्टला कोणता वार आहे? बुधवार. त्या पुढला बुधवार 22 आणि 7 29 ऑगस्ट. आता 29 मध्ये 7 मिळवायचे का? 36 चा 29 आणि 7 36. 36 असतो का दिवसाचा महिना? नाही. 29 इथं तारीख आहे 30. ऑगस्ट महिना किती दिवसाचा? 31. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलैवरनं पुढे खड्ड्यात जायचं नाही. जुलैवरच पहिला यायचं ऑगस्ट. ऑगस्टला किती आले? 31. मग इथं तारीख कोणती येणार आहे? 1. आणि महिना कोणता असणार आहे? सप्टेंबर. मग 1 सप्टेंबरला शनिवार आहे, 2 ला रविवार, 3 ला सोमवार, 4 ला मंगळवार, 5 ला बुधवार. हे उत्तर काय येणार आहे? 5 सप्टेंबरला बुधवार. म्हणजे हे उत्तर आपण काढलं 5 सप्टेंबरला बुधवार. पण याच्यापेक्षा सोपी ट्रिक्स होती, ती होती स्वाशी बाटी. स्वाशी बाटी म्हणजे याचा अर्थ काय होतो? 5 स्वाशी बाटी ही एक आहे, ही एकाच वाराला. स्वाशी बाटी स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट, शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर, बाल दिन म्हणजे 14 नोव्हेंबर आणि टिळक पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्ट. हे एकाच वाराला आहे. म्हणजे जर तुम्हाला म्हणलं 15 ऑगस्ट बुधवारी, 5 सप्टेंबर बुधवारी, बाल दिन बुधवारी, टिळक पुण्यतिथी बुधवारी, ही एक आहे. आणि दुसरा आहे श्यामगाना. श्यामगाना, श्यामगाना 1 दिवस पुढे स्वाशी बाटी किंवा स्वाशी बाटी 1 दिवस मागे श्यामगाना. म्हणजे इथं कोणता वार येणार आहे? श्यामगानाला मंगळवार येणार आहे. स्वाशी बाटी 1 दिवस मागे श्यामगाना किंवा श्यामगाना 1 दिवस पुढे स्वाशी बाटी. म्हणजे इथं जर हे सगळे बुधवारी असतील तर या ठिकाणी येणारे मंगळवार सगळीकडे. श्यामगाना म्हणजे श्याम म्हणजे काय? शाहू महाराज पुण्यतिथी कधी असते? 26 जूनला. महात्मा ही म्हणजे काय? महाराष्ट्र दिन 1 मे. गा म्हणजे 2 ऑक्टोबर. ना म्हणजे नाताळ 25 डिसेंबर. हे सगळे मंगळवारचे येणार. हे लक्षात घ्यायला ठीक आहे. श्यामगाना 1 दिवस पुढे स्वाशी बाटी. मग स्वाशी बाटीचा तुम्हाला बुधवार माहिती आहे, मग त्याच्यावर 1 दिवस मागे श्यामगाना येणार. तर श्यामगानाच्या नंतर 1 दिवसाने पुढे म्हणजे इथं मंगळवार आला तर इथं बुधवार येणार. इथं बुधवार सांगितलं म्हणजे इथे मंगळवार. म्हणजे हे देखील आपल्याला डायरेक्ट क्लिक करता येतं. हा बुधवारी आला उत्तर बुधवारी येणार आहे. पर्याय क्रमांक. पुढे वजाबाकी करा. तास मिनिटाची वजाबाकी 10 तास 40 मिनिटे. 5 तास आणि मिनिटाची घर आका. ज्याला येत आहे त्यांनी घर आखण्याची गरज नाही, पण त्यांनी समजून घ्या. तास मिनिटं इथे आहे 10 तास 40 मिनिटं आणि वजा 9 तास 50 मिनिटं. आता पहा बरं, इथं 40 मिनिटातलं 50 मिनिटं जातात का? नाही. इथला आजचा घ्यायचा का मनाचा आजचा घेतो आपण? तसं नाही. हे तास मिनिटाचं गणित आहे. याच्यामध्ये तासामधनं 1 हातचा घ्यायचा. 1 तासाने किती असतो? 60 मिनिटं. मग याची सुट्टे करायचे. म्हणजे हे 40 होते आणि या 1 तास घेतला त्याची 60 मिनिटे. म्हणजे किती झाले इथं? 100 मिनिटे. म्हणजे इथं किती होणार आहे? 100 मिनिटं. आणि इथं किती राहिले? 9 तास. 100 मिनिटातनं 50 मिनिटं गेली 50 मिनिटे. आणि इकडे तास किती राहिले बघा? 9 मधनं 9 गेले 0 तास 50 मिनिटे. उत्तर येईल फक्त 50 मिनिटे. आपण कुठं म्हणत नाही 0 तास. तर उत्तर येईल. आता पहा इथं वजाबाकी म्हणलेलं आहे, खाली बेरीज दिलेली. बरं, कुठं गणितात 50 मिनिटाचं उत्तरच नाहीये. एक तर आपल्याला इथे चिन्ह बदलूया. आपण इथे चिन्ह बदलूया. आपण काढूया. आपण मागे बॅकला जाऊया. ही बेरीज बघूया. 50 आणि 40 90. हे पण त्याच्यामध्ये येत नाही. 19 तास 90 मिनिटे. इथे तास केले तरी होत नाहीये. याचं उत्तर काय दिलेले? 8 तास 90 मिनिटे. उत्तर त्याच्यामध्ये दिले 8 तास 90 मिनिटे. आपल्याला उत्तर आलं होतं 50 मिनिटे. एक तर पर्याय बदलावे लागतील
8 तास 90 मिनिटं याचं उत्तर कधी येऊ शकेल? 90 मिनिटे कधीच येणार नाही. बेरीज केली तरी 40 90 10 9 19 तास 90 मिनिटं म्हणजे याची तास करावे लागतील. इथं 60 मिनिटाचा 1 तास होतो. यातले हा 1 मिनिट इकडे दिला 1 तास तासामध्ये दिला म्हणजे इथं किती राहिले 30 मिनिटं आणि इकडे 9 19 20 20 तास 30 मिनिटं असं उत्तर पाहिजे. नाही 20 तास 30 मिनिटे बेरीज बरोबर फक्त 9चा वेग पाहिजे आणि ते प्रश्न आहे ना तिथे बेरीज पाहिजे. मग ती इथं बेरीज केली पाहिजे आपल्याला. त्याचा पर्याय इथं बेरीज 9 तास 90 मिनिटं एक वाढायला पाहिजे. नाही आपण इथे दुरुस्ती करूया. चला आपण इथे दुरुस्ती करूया. उत्तर काय दिलंय 8 तास 90 मिनिटे वजाबाकीच करूया आपण. फक्त आता इथे दुरुस्ती करूया. 0 तास आणि 50 मिनिटे करूया. झालं का आपलं उत्तर पहिलं आहे ते 50 मिनिटे आलं होतं उत्तर ती दुरुस्ती केली. आपल्याला त्याच्यामध्ये हे पण करता येतं. चला एका फुलाच्या हारामध्ये 63 फुलं आहे तर 9 हारातली एकूण फुलं. एक मोठा त्यात 63 फुले एका हारामध्ये 63 फुले तर 9 हारातली म्हणल्यावर याला काय करणार गुणिले 9 9 ने 3 ला गुणिले 9 3 27 6 2 9 ने 6 ला गुणिले 9 सर 54 2 56 उत्तर किती 567 फुले. पर्याय क्रमांक 1. 47 125 पैसे 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतात. 1 रुपया म्हणजे 100 पैसे वरती आहे 25 पैसे म्हणजे किती झाले 1 रुपया आणि 25 पैसे. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात 1 आणि पाव. 25 पैसे म्हणजे काय होतं याचे जर 4 भाग केले आपण तर ते 25 पैसे होतात. म्हणजे हा काय आहे पाव रुपया आहे. 1 रुपया आणि पाव रुपयाला काय म्हणतात सव्वा रुपया. तर पर्याय क्रमांक 4 सव्वा रुपया. समभुज त्रिकोणाच्या किती बाजू समान मापाच्या असतात? समभुज त्रिकोण आहे. समभुज याचा अर्थ समान बाजू असतात. भुज म्हणजे बाजू तिन्ही बाजू समान असतात. तर पर्याय क्रमांक 3. 9 18 27 इथे प्रश्नचिन्ह 45 पहा या ठिकाणी 9 18 27 या ठिकाणी प्रश्नचिन्ह पाहिजे आपल्याला. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह जागी कोणते पहा इथं काय तयार झालंय 9चा पाडा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 9चा टप्पा 9 पासून 9चा टप्पा म्हणजे 9चा पाढा. पुढे पहा डॉट डॉट 1 ही संख्या एक वर्ग संख्या आहे तर डॉटच्या जागी कोणती संख्या आहे पहा. अशी कोणती संख्या वर्ग संख्या की त्याचे एकच आणि 1 आहे. आता 0 1 1 पहा 1 चा वर्ग घेतला तर तो 1 असा लिहिला जातो. तो का असा लिहिला जातो 0 1 नाही. मग अशी एक वर्ग संख्या आहे की त्याचे एकच आणि 1 आहे. अशी एकमेव वर्ग संख्या आहे 21. कशाचा वर्ग आहे तो 9चा वर्ग. म्हणजे इथं काय 81 एक वर्ग संख्या आहे तर 4 टिंबाच्या जागी कोणता अंक आहे 8. एवढी एकमेवच संख्या आहे की ज्याच्या एकच आणि आहे. तुम्हाला मोठी आहे की 121 पण इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे त्यांनी इथे 1 आहे मग इथं 12 आहे. मग 12 आहे का पर्यायामध्ये नाही. म्हणजे 81 8 81 पाहिजे 1 आहे त्यामुळे इथं घेतला 8 इथे 6 7 2 इथं पाबर 61 71 21 वर्ग संख्या आहे का ही कोणती वर्ग संख्या नाही फक्त एकमेव एवढीच वर्ग संख्या आहे. पुढे पहा 51 खाली कोणते पाडे म्हणून 19चा पाडा तयार होणार नाही. कोणते पाडे म्हणून आपल्याला 19चा पाडा तयार होणार नाही. 12चा 9चा पाडा 12चा 7चा पाडा इथं 13 5 18 होत आहे. 12चा इथं 7चा पाहिजे होता. 12चा 7चा पाडा म्हणून आपल्याला याचा पाडा तयार करता येणार आहे. 12चा 7चा पाडा तयार केला त्याची बेरीज केली तर त्याच्यावर 19चा पाडा तयार करता येतो. 13चा 5चा केला तर 13 5 18 होते. याची 12 अधिक 6 याची बेरीज 19 येते. 13 आणि 5 याची बेरीज 18 येते.
16 आणि 3 याची बेरीज केली तर 19 होतं. 15 आणि 4 याची बेरीज केली तर 19चा पाढा. जर तुम्हाला 19चा पाढा तयार करायचा असेल तर तुम्ही काय करायचं पहा. आता उदाहरणार्थ आपण घेऊया 12 तर 7चा पाढा. ओके, 12चा पाढा आणि 7चा पाढा याच्यावर 19चा पाढा कसा तयार करायचा. 12चा पाढा 12 के 12, 12 24, 12 36, 12 48, 12 25 60, 12 72, 12 84, 12 96, 12 12 7चा गेला 7 2 14, 7 21, 7 48, 7 35, 7 49, 7 49, 7 56, 7 63, 7 63. या दोघांची बेरीज करायची. या 12 आणि 7 19, 24 आणि 4 24 आणि 14 38, 21 आणि 36 57. म्हणजे असं तयार केलं जातं. आपण ती वेगळ्या पाढा तयार करण्याची 19चा पाढा 1चा पाढा 9चा पाढा याच्यावर 9 आपल्याला येतो तो करायला, तोही शिकवले. तर इथे 19चा पाढा 12 आणि 7 19 येते, 16 आणि 3 19 येते, 15 आणि 4 19 येते, तसं 13 आणि 5 18 म्हणजे 18चा पाढा तयार होईल. इथं पाढा तयार करता येणार नाही. खालील पर्यायातील काटकोनाची आकृती कोणती. आता हा कोणता आहे, लघुकोन. हा लघुकोन. इथं चौकोन दाखवला म्हणजे काटकोन. हा विशाल कोन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. 120 या संख्येचा पावभाग पहा. 120 पूर्ण म्हणजे 120. याचे 2 भाग केले तर काय होतील, 30 30 होतील. नाही तर 4 भाग केले तर हा 30 30चा होईल. इथे 30चे 2 भाग केले तर 15 15 सॉरी इथे पहा आपलं पूर्ण केला तर 120 आहे. 2 भाग केले तर 60 60चे होतील 2 भाग. 4 भाग केले तर 60चे 2 भाग केले तर 30 30चा. 120चा अर्धा 60 आहे आणि 120चा पाव 30 आहे. 120 संख्येचा पाव 30 येणार आहे. 120चा पाव 90 येणार आहे. 54वा प्रश्न पहा. एका हौदात 6 लिटर 750 मिली पाणी होते. त्यामध्ये आणखी 5 लिटर आणि 250 मिलीलिटर पाणी टाकले तर हौद पूर्ण भरतो. तर हौदात एकूण किती पाणी लागेल. 5 लिटर आणि मिली मध्ये गणित आहे. घर आणायची मिलीलिटर, सेंटीमीटर, डेसिलीटर आणि लिटर. एक घर जादा आपण ठेवायचं लिहिण्यासाठी. हौदामध्ये एका हौदामध्ये 6 लिटर, लिटरच्या घरात 6 आणि 750 मिली, शेवटचा 0 मिली मध्ये आला पाहिजे. त्यामध्ये आणखी 5 लिटर, लिटरच्या घरात 5 आणि 250 मिली. अशा पद्धतीला त्या 250 मिली या हौदात किती पाणी मावेल याची बेरीज करा. 0 0 5 5 10 0 8 7 2 9 हातचा 1 10 0 8 6 5 11 12. एका घरात एकच अंक मांडाय. मी किती झालं त्या टाकीत पाणी बसेल 12 लिटर आणि 0 मिली किंवा 12,000 मिली. तर उत्तर आहे 12 लिटर. पुढील आकृती बंद पूर्ण करा. काय होते पहा. पहिल्या याच्यामध्ये पहा एक 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 रेषा कमी होत जाते. पहा पहिल्यांदा पहा कशा रेषा कमी होत जातात. एक 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 रेषा पुसत जाणार आहे. हा एक एक रेषा पुसत जाणार आहे. संपूर्ण आकृती होती. पहिली आकृती ही होती. आता ह्यातलं वाचा कोणती गेली, या ठिकाणची गेली. म्हणजे कशी जाते ते पण समजून घ्या. पुन्हा दुसऱ्याच्या अजून एक रेषा पहिल्यांदा इथली गेली, आता इथली गेली, आता इथली जाणार आहे. ही गाडी कुठलं येईल पर्याय पहा बरोबर. पर्याय क्रमांक 2. म्हणजे इथं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एक एक रेषा कमी होत जाते. पहिल्यांदा इथली रेषा कमी झाली, नंतर या ठिकाणची गेली, नंतर या ठिकाणची जाईल. अशी एक 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 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने रेषा कमी होतात. तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे.
पुढे बघा 56 या आकृतीचं नाव काय? एका बिंदून निघून एका दिशेला येणार अनंतापर्यंत जाणाऱ्याला किरण म्हणतात, रे म्हणतात. काटकोनापेक्षा मोठा असणारा कोण? हा काटकोन आहे, याच्यापेक्षा मोठा असणारा कोण? या काटकोन याच्यापेक्षा मोठा असणारा कोण? त्याला म्हणतात विशाल कोण. काटकोनापेक्षा लहान असणारा लघुकोन. पुढचा प्रश्न 58वा. तुम्ही याच्यामध्ये किती दिलेले आहे पहा. याच्यामध्ये किती कोण होते नंबर द्या. 1 2 3 4 सिंगल डिजिटचे. सिंगल नंबरचे कोण कोणते? 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे, 4 होते. 2 डिजिटचे दोघांचे मिळून कोणते बनते पहा. 1 आणि 2 12 नंबरचा, या दोघांचा मिळून बनतो 2 आणि 3 चा याचा बनतो, 3 आणि 4 चा आहे बनतो, किती झाले 3. तिघांचा 1 2 3 3 डिजिटचा म्हणजे तिघांचा म्हणतात. 1 2 3 चा बनतो, 2 3 4 चा बनतो. हे 2 बनतील. आणि चौघांचा मिळून 1 2 3 4 या चौघांचा मिळून 1 बनेल. असे किती होतील? 10. क्लुप्ती आहेत. 1 2 3 4 याची बेरीज केली 10 येते. मी दोन्ही पद्धतीने चालेल, पण ही आपल्याला पद्धत तुम्हाला आली पाहिजे, ती लक्षात राहिली पाहिजे, जी भविष्यामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाणार. पुढील भागाकाराचं गणित आहे. 8775 भागिले 15. 15चा पाडा येत नसेल तर भाजीला तयार करायचा. आणि तो पाच पहिल्यांदा काट म्हणून उतरून घ्यायची. पहिली संख्या 8. 15च्या पाड्यात 8 आहेत का? नाही. 8 पेक्षा लहान 0. किती वाजता? 0. 15 पाड्यात 0 वाजता 0. यांची करा वजाबाकी. 8 0 गेले, 8 राहिले. पुढली संख्या काट म्हणून उतरून घ्या. 7. संख्या झाली 87. 15च्या पाड्यात 87 आहेत का? नाही. 87 पेक्षा लहान. 15 5 75. 15 7 75 आहे. किती वाजता? 5 ला भाग लागेल 5. 15च्या पाड्यात 5 वाजता 75. यांची करा वजा. 7 5 गेले 2. 8 7 गेले 1. पुढली संख्या काट म्हणून उतरून घ्या. 7. संख्या झाली 127. 15च्या पाड्यात 127 आहेत का? नाही. 127 पेक्षा लहान 120. किती वाजता? 8व्या. 15 8 20 120. भाग लागेल 8. 127 मध्ये 120 गेले 7 राहिले. तिथं 2 गेले 0. वर्ण उतरून घ्यायचे 5. संख्या झाली 75. 15च्या पाड्यात 15 5 75. आता हे गणित आपण असं सोडवलं, पण हे गणित तुम्हाला या पद्धतीनं सोडवता आलंच पाहिजे. सरावानी येतं. हे उभ्या मांडणीत एका ओळीत झालं पाहिजे सोडून. पहिल्यांदा काठ उतरून घेतले, काठ उतरून घेतले 8. 15च्या पाड्यात 8 आहेत का? नाही. 8 पेक्षा लहान 0. किती वाजता? 0ला भाग लागेल 0ला. खाली किती गेले? 8 0 गेले 8 राहिले. 8 वर उतरून घेतले 7. 8 7 87. 15 पाड्यात 87 आहेत का? नाही. 87 पेक्षा लहान 75. किती वाजता? 5व्या. भाग लागेल 5. खाली 87 मधनं 75 गेले. किती राहिले? 12. या 12 उतरून घेतले 7. संख्या झाली 12 7 127. 15 पाड्यात 127 आहेत का? नाही. 127 पेक्षा लहान 120. किती वाजता? 8व्या. भाग लागेल 8चा. 127 मधनं 120 गेले. किती राहिले? 7. 7 उतरून घेतले 5. संख्या झाली 75. 15 5 75. खाली 75 मधनं 75 गेले 0. खाली 15 येते 15. असं आपल्याला हे गणित सोडवता आलं पाहिजे. 585. सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या, चौकोनांची नाही, चौरसांची संख्या, याला वेगळी पद्धत आहे. आणि जिथं आपण ही सिंगल डिजिट 2 डिजिट पद्धत वापरतो तिथं कुठंच ही पद्धत बदलत पाहिजे. नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. कुठे कृती बदलायची? सिंगल डिजिटचे. 1 नंबरचा आहे चौकोचा, 2 चा आहे, 3 चा आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे. सिंगल डिजिटचे चौरस किती आहेत? 9च्या 9 आहे.
दोघांचा चौरस बनतो का? या दोघांचा चौरस बनेल का? आयत बनेल. म्हणजे दोघांचा असाही बनणार नाही. तिघांचा चौरस बनेल का? आयत बनेल. चौघांचा बनतो. पहा कसा बनतोय 4 डिजिटचा. 1 2 4 5 1 2 4 5 यांचा चौरस बनेल. 2 3 5 6 यांचा चौरस बनेल. 4 5 7 8 यांचा चौरस बनेल. 4 5 7 8 हा 4 5 7 8 हा चौरस. नंतर 5 6 8 9 यांचा चौरस बनेल. एकूण किती झाले? 4. 5 चा चौरस नाही बनत, 6 चा चौरस नाही बनत, 7 चा चौरस नाही बनत, 9 चा चौरस बनतो. 9 डिजिटचा या सगळ्यांचा मिळून 1 2 3 4 5 6 7 8 9 यांचा एक बनेल. असे 9 10 14 चौरस बनतील. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. 61वा पहा आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. काय? स्टार गोल स्टार गोल स्टार गोल स्टार गोल स्टार गोल स्टार गोल. म्हणजे काय झालं हो? आता स्टार गोल सगळीकडे येणार आहे. स्टार गोल म्हणजे इथं काय होते? तोच पुढे जातो. मग असा कुठं आहे? इथे बघा ए बी ए बी ए बी ए बी म्हणजे हा याच्यासारखाच आहे. ए बी पुन्हा ए बी पुन्हा ए बी असं बनत जाते. दुसरा पर्याय काय? ए बी सी म्हणजे वेगवेगळे 3 आले का? ए बी सी तिघांचा इथं तिघांचा आहे का? दोघांचा म्हणजे पहिला चालेल, दुसरं नाही. तिसऱ्यामध्ये काय? ए ए बी हा तिसरा ए बी म्हणजे काय होतो याच्यामध्ये केला तर स्टार गोल गोल नाही तर गोल स्टार पाहिजे काय म्हणजे याला जर आपण स्टार म्हणलं तर स्टार 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 गोल असा बनेल. तो चालला. चौथा काय? बी ए बी ए तर ए ला तुम्ही स्टार म्हणला, बी ला गोल म्हणला तर इथं काय बनेल? स्टार गोल स्टार स्टार असा बनलाय का तो? नाही तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 ज्या ठिकाणी तो आकृतीबंध तयार होतोय त्या उत्तर इथं पर्याय 2 दिले, चुकले. तिकडे दुरुस्ती करू आपण. पर्याय क्रमांक 1 बनणार आहे उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. 623 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता भाग राहून गेला तिथं, तर निशेष हा शब्द बी द्यायचा राहून गेला तर स्टारच्या जागी कोणता? 62वा प्रश्न. 6 2 3 इथं स्टार दिलेला नाही, स्टारच्या जागी कोणता होईल असं म्हटलेलं. आता इथं पहा, इथं स्टार आहे, उत्तर 2 दिलेलं असणार आहे. 7 दिलेले 6 2 8 3 11 आणि 7. ओके. इथे स्टार आहे, इथे स्टार टाकू आपण. स्टार आहे का? नाही तिथं आपण दुरुस्त करू. आपण 62 प्रश्न इथे शेवटला स्टार टाकूया आपण. इथं स्टार का बरं? इथं 3 ची कसोटी काय? संख्येतील अंकांच्या बेरजेला 3. याची बेरीज किती? 6 2 8 आणि 3 11. 11 मध्ये पहिला पर्याय वापरला 7 तर 18. दुसरा पर्याय वापरला 2 तर 11 2 13. तिसरा पर्याय वापरला 11 3 14. चौथा पर्याय वापरला 11 6 17. कुठे जाईल 3 ने बाद 18. म्हणजे इथं काय पाहिजे? अंक स्टारच्या इथं 7 हा अंक पाहिजे. पुढे 63वा प्रश्न पहा. संख्यांचा उतरत्या क्रमाने लिहिले तर चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज. सगळ्या संख्या 584. प्रश्न 63 आहे. इथं आपल्याला प्रश्न वेगळा फुटत नाही येतो. इथं आपल्याला कंस टाकायचा.
कंस ओके 584 735 899 635 623 आणि 721 याचा उतरता क्रम पाहिजे. उतरता क्रम म्हणजे काय असतं? पहिल्यांदा सर्वात मोठी, नंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. याची सर्वात मोठी कोणती? 5 7 8 6 7. मी सर्वात मोठी 899. याच्यापेक्षा लहान म्हणजे याच्यातली सगळ्यात मोठी 735 का 721. शतक सारखं आहे, दशक पाहिजे तर 3 आहे 2 म्हणजे मोठी 3 ची म्हणजे 735. याच्यापेक्षा आता याच्यातली सगळ्यात मोठी 721, राहिलेली मोठी 623 आणि सर्वात लहान 584. आणि काय म्हणले या संख्येतील चौथ्या क्रमांकावर कोणती आली? 623. आणि यातल्या अंकाची बेरीज 6 8 3 11. पर्याय क्रमांक 4. पाहिलं गणित दिलेलं आहे अपूर्णांकाचं 15/7 वजा 12/7 यांची वजाबाकी. 7 7 गेले 7 असं नाही करायचं, छेद एकदाच लिहायचा. 15 12 15 12 गेले 3. उत्तर काय आलं? 3 अंश छेद 7. कोणता पर्याय आहे? 3 अंश छेद 7. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार करता येतो? रेषाखंड 5. रेषाखंड याला नाव देऊ आपण. इथनं इथपर्यंत एवढा हा रेषाखंड आहे. इकडे पाहिला तर इथपर्यंत हा एक रेषाखंड आहे. इथनं हा पाहिला तर हा एक रेषाखंड. किती रेषाखंड झाले? आणि ही बारकी बारकी पाहिलं 3 झाले आणि मोठा एक बनेल का? हा सगळा किती रेषाखंड तयार होतील? 4 रेषाखंड तयार होतील. नीट समजून घ्या. छोटे छोटे केले तर इथनं इथपर्यंत 1 होईल, इथनं इथपर्यंत हा 1 होईल, इथनं इथपर्यंत 1 होईल. या दोघांचा मिळून हा मोठा 1 होईल. किती झाले? 4. मुलं इथं फसतात. ज्या त्रिकोणाला 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला कसला त्रिकोण म्हणतात? 3 बाजू आणि समान लांबीचे आहे त्याला म्हणतात समभुज त्रिकोण. पर्याय क्रमांक 1. या आकृतीचा चौकोनाचा प्रकार कोणता? तर या आकृतीला म्हणतात ज्याच्या लगतच्या बाजू एकरूप असतात याला म्हणतात पतंग. याला म्हणतात पतंग. पर्याय क्रमांक 3. खाली कोणत्या आकृती बंदिस्त आहे? बंदिस्त म्हणजे त्या आकृतीत जाता येत नाही. आता या आकृती इथनं जाता येतं मला, या आकृती इथनं जाता येईल. या आकृतीत जाता येईल का? कुठनं? त्रिकोणात नाही. याच्यात जाता येईल का? इथून जाता येईल, इकडून जाता येईल. तेव्हा उत्तर बंदिस्त आकृती. पर्याय क्रमांक 3. 69 आयताची परिमिती किती? आयताची परिमिती सूत्र आहे लांबी अधिक रुंदीची दुप्पट. ही 10 सेंटीमीटर, ही 6 सेंटीमीटर आणि इथं हे 10 म्हणजे हे पण 10 असणार आहे, हे 6 आहे म्हणजे हे पण 6 असणार आहे. मग इथं करत असेल 10 10 20, हे 6 6 12 20 12 32 असं करायचं. इथं काय करायचं? लांबी अधिक रुंदी, लांबी 10 रुंदी 6 याची दुप्पट करायची. सवय लावताना अशी राहिली 10 7 16, 16ची दुप्पट 16 32 सेंटीमीटर. उत्तरी पर्याय क्रमांक 4. सोबतच्या त्रिकोण कोणत्या रेषे संदर्भात असममित आहे? कोणत्या रेषेने तो असममित आहे? पाहिलं रेषा पहा. त्रिकोण मी काढून दाखवतोय. सममित आहे का या रेषेने सांगा? पहिली रेघ आहे अरेषेने, या अरेषेने सममित आहे का? याने 2 सारखे भाग होतात का? होत आहे. दुसरी रेघ आहे ब, याला ब रेघ नाव दिले. ब रेघेने सममित आहे का? याचे 2 भाग होतात का? होतात. तिसरी रेघ दिलेली आहे क, या क रेघेने सारखे 2 भाग होतात का? या क रेघेने
बघा बरं, सारखे दोन भाग आहेत का? नाही. क रेगेने सममित नाही. चौथी आहे ड रेगा. या ड रेगेने दोन भाग सारखे होतात का? इकडला भाग सारखा होतोय. तर क रेगेने सममित असममित आहे. बाकीच्या सगळ्या रेगांनी सममित आहे. गणिताच्या पाठ्यपुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो? उभा, तिरका, वक्र, सपाट. पुस्तकाचा भाग सपाट असतो. 72 पान घनाकृती. आता इथं पानाकृती झाले, समजून घ्या. 72वा घनाकृती ठोकळ्या शिरोबिंदूंची संख्या किती? आता घनाकृती पहा, घन आकार काढायचा आणि या घनाकृती इथं घन काढला. या घनाच्या सर्व पृष्ठ चौरसाकृती असतात, त्याला शिरोबिंदू किती? शिरोबिंदू कशाला म्हणायचं? दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा एकत्र येतात, त्याला शिरोबिंदू. हा एक शिरोबिंदू आहे, हा एक शिरोबिंदू आहे, हा 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 शिरोबिंदू. किती शिरोबिंदू झाले? 8 शिरोबिंदू. घनाला शिरोबिंदू 8, पृष्ठ 6, कडा 12. मी तर शिरोबिंदू विचारले, शिरोबिंदू 8 येणार आहे. 73वा सोबतच्या आकृतीत होणारे त्रिकोण किती आहे? आपण मागाशी पाहिलं होतं कोण किती आहे, तसाच हा प्रश्न. त्रिकोण किती आहे? सिंगल नंबरचे बघायचं. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, याची बेरीज केली. 1 2 3 4 ची बेरीज 10. अशी पद्धत वापरायची नाही, सवय लावायची नाही. आपली काय पद्धत आहे? सिंगल डिजिटची एक अंकी कृती त्रिकोण आहे. 1 नंबरचा त्रिकोण आहे का? फक्त एक आहे. 2 नंबरचा त्रिकोण आहे का? आहे. 3 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे, 4. दोघांचा 2 डिजिट, त्याला म्हणायचं 2 डिजिट. 1 आणि 2 चा हा त्रिकोण आहे का? आहे, 12 नंबर. हा 2 आणि 3 चा मिळून त्रिकोण होतो का? 23 नंबर. 3 आणि 4 चा होतो का? 34 नंबर. हे 3 आहे. तिघांचा 3 डिजिट, तिघांचा मिळून 1 2 3 या तिघांचा मिळून त्रिकोण आहे. 2 3 4 या तिघांचा मिळून आहे, म्हणजे किती होती? 2. आणि या चौघांचा मिळून 4 डिजिटचा, चौघांचा मिळून एक मोठा तयार होईल. 1 2 3 4, म्हणजे हा एक म्हणजे किती होती? 10. ही पद्धत वापरायची. तर ही पद्धत पुढे धोका देते, ही पद्धत. पुढचा प्रश्न पहा, काय पहा, आकृतीबद्ध पूर्ण करा. 7 प्रश्न क्रमांक 74. 7 9 13 19 प्रश्नचिन्ह 37 49 आणि 63. काय इथं बा पाडा आहे का कुठला? नाही, याचा फरक काढा. 7 9 मधला 2 चा, इथे 9 4 13, 13 6 19. इथं काय होते समजून घ्या. काय होते इथं? फरक 2 च्या पटी. 2 4 6 8 10, इथं 12 चा आहे का? 37 12 49 49 आणि 14, म्हणजे 2 च्या टप्प्याने वाढत जाणारा फरक आहे. 7 2 9 9 4 13 13 6 19 19 8 27 27 आणि 10 37 37 12 49 आणि 14 63. 27 पर्याय क्रमांक देऊ. प्रश्न 75 शेवटचा प्रश्न पहा. 524 वजा 425. 75 चा 524 वजा 425. हे तुम्हाला आडवा आलं पाहिजे सोडवायला बरं का. उभं मांडणी करायची नाही. 4 मधलं 5 जात नाहीत. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात द्या. 14 5 गेले, 9 राहिले. 2 3 जात नाही. मानाचा आजचा घ्या, 2 टाका. 12 3 गेले, 9 राहिले. 5 5 गेले, 0. मी आडवी मांडणी केली तर काय होईल? 524 वजा 425. 5 4 मधलं 5 जात नाही. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात द्या. 14 5 गेले, 9 राहिले. दशकाच्या घरी 2 मधलं 3 जात नाही. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात द्या. म्हणजे 12 3 गेले, 9 राहिले. 5 5 गेले, 0.
ह्या सरावानी गोष्टी येतात. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये, नंतरचा पेपर घेऊ. धन्यवाद.